कधी-कधी मुलांना अचानक ना त्यांच्या आवडीचा पदार्थ एखादा बनवून दिला आणि त्यांना सरप्राईज दिली ना, तर त्यांचा आनंद आहे ना बघण्यासारखा असतो. तसंच माझ्यासोबत झालं होतं. तर काय झालं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर तोपर्यंत आहे ना व्हिडिओ पूर्ण बघा. तर ना काल अभिला सुट्टी होती आणि सुट्टी होती त्यामुळे त्याचं चाललं होतं, की मला फ्रेंच फ्राईज खायचे म्हणून. तर मग मी म्हटलं सकाळचं सुट्टी असली, की उशिरा उठतो आणि खूप असं आहे ना वेळ पण जातो. त्यामुळे मग मी ना त्याला काही बनवून दिलेच नाही आणि मग तो थोडासा नाराज झाला होता. पण मग तो नाराज झाला आणि मग मला थोडंसं वाईट वाटलं. मग आता तो आहे ना स्कूलला गेला होता आज दुसऱ्या दिवशी. मग आता तो स्कूलला गेला होता म्हटलं आता तो शाळेतून येऊपर्यंत आहे ना छान असं त्याला सरप्राईज बनवून ठेवूया, जे की त्याला खूप असे आवडते. मग मी काय केलं सगळ्यात अगोदर इथं 2 मोठे-मोठे बटाटे आहेत ना, छान असं आहे ना स्लाईजमध्ये कट करून घेतले. बघू शकता एकदम फ्रेंच फ्राईजच्या आकारामध्ये कट करून घेतले. याला फिंगर चिप्सही म्हणतात आणि फ्रेंच फ्राईजही म्हणतात. त्यानंतर ना याला छान असे मी बारीक कट करून घेतले आणि जे आपल्या आकारात असते त्या. त्यानंतर 2-3 पाण्याने ना एकदम स्वच्छ धुवून घेतले. बघू शकता एकदम 2च बटाट्याचे करत होते मी, त्यामुळे आहे ना छान असे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये आहे ना पाणी टाकून गॅसवर कढई ठेवून दिली आणि शिजायच्या वेळेस ना त्याच्यामध्ये अर्धा चमचा आहे ना मीठ घातलं आणि छान असं झाकण ठेवून ना आपल्याला अगदी कमी गॅसवर ना 5 ते 7 मिनटं आहे ना याला नॉर्मल असं शिजून घ्यायचं आहे 50% असं. 50% शिजवून घ्यायचं आहेत आपल्याला, जास्त शिजवायचं नाही आहे. आणि 5 ते 7 मिनटात ना कमी गॅसवर हे ना छान असे एकदम शिजून होतात आणि तुम्ही बघू शकता एकदम 5 मिनटातच आपले नॉर्मल असे आपले हे झालेले आहेत. खूप गरम होते त्यामुळे ना मग मी काय त्याला लगेच चाळणीत काढून घेतलं. बघू शकता छान असे चाळणीत काढून घेतलं आणि थंड व्हायला ठेवलं. थंड झाल्याच्या नंतर ना पुन्हा त्याच कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम व्हायला ठेवलं. तोपर्यंत इकडं आपले चिप्सही थंड झाले होते. त्यानंतर ना लगेच त्याला कॉर्नफ्लॉवर लावून घेतलं. तर ना थोडेसे ना हे ओले-ओलेच झाले होते. त्यामुळं मग मी ना वरतूनच त्याला लावून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण साईडला लावून घेतलं आणि एकदम थोडंसं ना मी जास्तच लावलं होतं कुरकुरीत होण्यासाठी. त्यानंतर ना छान असं सगळीकडे लावून घेतलं आणि लगेच इकडं तेलही गरम झालं होतं. त्यानंतर लगेच ना हे आपल्याला त्यामध्ये टाकून दिले आणि ना छान असं 5 ते 7 मिनटं कमी गॅसवर ना एकदम कलर येईपर्यंत आहे ना याला छान तळून घेतले आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असे कुरकुरीत आपले इथं फ्रेंच फ्राईज तयार झाले होते. आणि मी ना इथं कॉर्नफ्लॉवर जास्त वापरलं होतं ना त्यामुळे ना खूप जास्त कुरकुरीत झाले होते. तर जास्त कॉर्नफ्लॉवर वापरलं ना तर खूप छान असे कुरकुरीत होता आणि मला जास्त वेळ ठेवायचे होते कारण की आत्ता मी बनवत होते. अभि स्कूलवरून 2 वाजता येतो त्यामुळं म्हटलं जास्त वेळ ठेवायचे त्यामुळे मग मी ना कॉर्नफ्लॉवर थोडंसं जास्त वापरलं होतं. त्यानंतर ना इथं छान असे काढून घेतले, छान तळून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती छान आपले इथं फ्रेंच फ्राईज तयार झाले होते. एकदम कुरकुरीत झाले होते. तुटताच लगेच कटकन तुकडा पडतो असे झाले होते. तर आता अभि येईन स्कूलवरून, तर म्हटलं आता त्याच्यासाठी इथं तयार करून ठेवले. मग मी ना यामध्ये एका डब्यामध्ये घालून ठेवले होते जेणेकरून कडक आणि तसेच राहूया म्हणून. तर आता बघूया त्याला मी स्कूलला घेऊन येते आणि त्याच्या स्कूलवरून आल्याच्यानंतर त्याचं रिएक्शन कसं असतं ते. तर ना अभि स्कूलवरून आला होता. ते फ्रेश वगैरे झाला आणि तो बसला होता. आता त्याला मी अचानक देते. तर त्याचं रिॲक्शन कसं असते तुम्हीच बघूया. तर ना एवढं खुश झाला होता ना तो आणि खूप छान असा म्हणजे एवढा जास्त हॅपी झाला होता ना, तर त्याला बघून ना मलाही खूप छान वाटलं. तर असं होतं माझ्या लेकराचं सरप्राईज. तर तुम्हीही तुमच्या लेकरांना सरप्राईज देतो का? नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा.